पाहतोय या स्पर्धेचे यावरतीचे ब्रँड अँबॅसेडर जर आपण पाहिले तर अविनाश दादा रामगुडे या स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर अविनाश रामगुडेंना आपण पाहणार. मॅच मात्र आता सुरू होतीये. बेंगळे स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी मात्र आता सुरुवात करताना आपण पाहणार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे सर्वा ही स्पर्धा ज्यांच्या कार्यातून उभी राहिली, रोहन चौगुले गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू. हो, पहिला चेंडू मात्र इथे कट केला हलक्या हाताने. पॉईंट क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करले, एक सिंगल धाव. बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय आघाडीचे बॅटर मैदानामध्ये आले तर तुषार कौर आणि संदीप शिराळे ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आता संदीप असेल. पहिल्या चेंडूचा खेळ आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल धाव. अगदी एक चाणक्य खेळाडू गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो, अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र इथे पणाला लावून गोलंदाजी केली. पहिला चेंडू सिंगल धाव्यावरती परावर्तित झाला. निलेश धीरे 11 संघ मात्र आता बॅटिंग साठी तयार आहे. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता, प्रयत्न मात्र केला पण एक सिंगल धाव. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आज पाहूया कोणत्या संघ बाजी मारतील, कोणते 2 संघ मात्र क्वालिफाईड होतील, ते क्वालिफायर मधून पुढे जातील आणि उद्या त्यांचा मात्र नेत्रदीपक खेळ याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, हा फटका जोरदार होता. चेंडू जातोय स्कोर लेग आणि फाईन लेगच्या बरोबर मधून सीमारेषा पार, चौकार. पहिला चौकार या इनिंगचा आता पाहायला मिळाला. चौकाराने मात्र झालेली सुरुवात. धावफलकावरती धाव होत आहे 6 रन ऑन स्कोर बोर्ड. कोणताही फलंदाज मात्र इथे बाद नाहीये. 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव आलाय. बॅक केलंय ते गोलंदाज मात्र सहजासहजी धावा खर्च करणार नाही. चौकार आलाय पण अगदी तो खराब चेंडूवरती नक्की चौकार खेळला गेला होता. नंतर मात्र कमाल केली आहे, डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू परत एकदा उडवला आकाशामध्ये, फिल्डरला चकवलंय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हरचा दुसरा चौकार. मोटर ट्रॉफीची सुरुवात आपण पाहिली तर एक सुंदर मैदान या स्पर्धेसाठी अवलंबण्यात आलं. सिंहगड कॉलेजचे एक नेत्रदीपक मैदान. या मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद मात्र घेण्यासाठी खेळाडू व्याकुळ असतात. खरं तर मोटर ट्रॉफीमध्ये देखील खेळाचा एक वेगळाच आनंद घेण्यासाठी खेळाडू अगदी इथे मात्र उतरतात आणि या खेळाचा आनंद घेतात. खरं तर सर्वांना ज्या स्पर्धेची आतुरता लागलेली असते ती स्पर्धा म्हणजे मोटर ट्रॉफी. ही आता तुमच्या समोर आता आपण पाहतोय. परत एकदा हवेत चेंडू खेळला. यावेळेस 4 नाही, यावेळेस मोठा फटका, षटकार, 6 धावा. बॅटच्या रेंज मध्ये चेंडू होता आणि एक नेत्रदीपक फटका इथे तुषार यांच्या बॅट मध्ये आपण पाहिला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. सर्कलच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा इथे घेतला गेला. 16 धावा या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या. गोलंदाजीमध्ये आता बदल केला जाईल. 16 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्या. गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निलेश. गोलंदाजी मार्कर आलाय निलेश. पहिला चेंडू निलेशचा वेगवान होता, वेगवान चेंडू. इथे मात्र हा चेंडू समजू शकला. निलेशची मात्र चांगली सुरुवात.
मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 16 धावा बनवल्या गेल्या. तुषार कोहरचा कहर आपण मैदानामध्ये पाहिला. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा बनवल्या. यावेळेस चेंडू मात्र हवेत आणि ते झेल टिपला. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. आशिष यांनी टिपला सुंदर झेल. बगळे स्पोर्ट फाउंडेशन संघाला मात्र हा यश मात्र मिळत आहे आणि पहिला फलंदाज मात्र इथे बाद झाला. पहिली विकेट इथे गमावली जाते. 16 धावा आणि ते पहिला फलंदाज बाद झालाय. बगळे स्पोर्ट्स अकॅडमीला यश मात्र मिळालंय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. मयूर शेळके नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. आज अगदी पाहिलं तर 5 ताकदवान संघ मैदानामध्ये उतरले. त्या 5 ताकदवान संघाचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील चांगला खेळ आपण नक्कीच पाहिला आणि तिथे देखील 2 संघ क्वालिफायर राऊंड पार करून पुढे निघून गेले. आज देखील 2 संघ जवळपास पाहिलं तर आपण 6 संघ क्वालिफायर राऊंड मधून पुढे जाताना पाहिले. आज 2 संघ जातील टॉप 8 मध्ये प्रवेश करतील. निलेशचा हा चेंडू इथे पाहिलं तर पंच मात्र जागेवरती थांबून आहेत, तटस्थ आहेत आणि इथे कळवलं हा चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाने ते अचूक ओळखलं. एक चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहतोय. परत एकदा सेम रिझल्ट, सेम डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक मात्र डॉट बॉल येतात. या ओव्हरमध्ये पाहिलं तर एकही धाव अजून खर्च केली नाही निलेशने. अप्रतिम गोलंदाजी निलेशने आतापर्यंत केली. क्या बात आहे. लागोपाठचा 5वा चेंडू डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची पुरेपूर भरपाई निलेशने मात्र केली. मयूर शेळके नवीन बॅटर मैदानामध्ये आला पण त्याला देखील रोखून ठेवलंय. शेवटचा चेंडू असेल आणि आजच्या दिवसातील पहिलं निर्धाव षटक आता येणार का? अगदी पाहिलं तर हा चेंडू मात्र महत्वाचा असेल. आणि ते चेंडू हवेत उडवला. क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये. चेंडू 1 बाव सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. पहिले काही चेंडू जर पाहिले निलेशने मात्र ऑप्शनच्या बाहेर ते चेंडू टाकले होते. चांगली गोलंदाजी सुरू होती. शेवटच्या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निलेशने केला. हा चेंडू अगदी शरीरावरती टाकला आणि तो अचूक पद्धतीने मयूरने हेरला. हुकचा एक सुंदर फटका खेळत तिथे चौकार मात्र वसूल केला. नवीन बॅटर मैदानामध्ये होतोय स्वप्नील देवकर. बॉलर नवीन बॉलर स्वप्नील देवकर. मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या 4 धावा, शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20 रन ऑन स्कोर बोर्ड. धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील देवकर आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर तुषार कोहरने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जो कहर केलता तो या ओव्हरमध्ये कहर पाहायला मिळेल का? तुषार कोहर यावेळेस चेंडू हवेत उडवलाय. फिल्डर तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू सीमा पार. षटकार. तुषार मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. जसे चेंडू येत आहेत तो मैदानाच्या बाहेर खेळतोय. वाह तुषार वाह, काय फटका खेळलाय. या फटक्याची दिवाणी सर्व क्रिकेटची दुनिया आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवून दिले तुषार कोहरने. चेंडू मैदानाच्या बाहेर नाही, हा स्टेडियमच्या बाहेर गेलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार. तुषार देवकर वरती चढवलेला आक्रमण. पहिले 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळलेत. पहिला चेंडू अगदी पाहिला तर समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढला, षटकार खेळला. दुसरा चेंडू अगदी पायावरती आला होता, सुरेख फटका खेळला. अगदी या फटके पाहिले तर रील्स वरती मात्र चमकतात आणि हा फटका देखील मला वाटतंय तुषार कोहरच्या नावावरती रील्स वरती झळकताना पाहायला मिळेल. इतका सुंदर फटका होता.
आणि असे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक वारंवार मैदानामध्ये येतात. अगदी लाईव्ह देखील जे प्रेक्षक पाहतात ते व्हिडिओ मागे घेऊन घेऊन हा फटका पाहतील, इतका सुंदर होता. आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि ते स्वप्नील देवकरने मात्र काटा काढलाय तुषार कोहरचा. फलंदाज बाद. आशिषने टिपला सुंदर झेल. पहिले दोन चेंडू अगदी पाहिले तर दोन मोठे षटकार आलते. तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा षटकार खेळण्याचा प्रयत्न मात्र तुषारने केला. यावेळेस गोलंदाजाने कमाल केली, सुंदर झेल तिथे आशिषने टिपला आणि फलंदाज मात्र बाद. 32 धावांवरती दुसरा फलंदाज बाद. मोठी विकेट इथे गमावली आहे. पण अगदी पाहिलं तर तुषार कोहरची छोटी इनिंग होती पण लाजवाब इनिंग होती. 32 धावा, 32. अगदी छोटीसा खेळ त्यांनी मात्र केला पण गोड होता आणि जबरदस्त त्यांनी गोडवा मात्र मैदानामध्ये पसरवला. चौकार षटकारांची मेजवानी त्याने मात्र संघाला दिली, आतिषबाजी केली. तिसरं षटक अगदी प्रगतीपथावर असताना 32 धावा धावफलकावरती लावल्या देखील गेल्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रमेश मिरगणे. नवीन बॅटर मैदानामध्ये, एक चाणक्य खेळाडू आपण म्हणून या मैदानामध्ये नेहमीच ओळखणारा खेळाडू रमेश मिरगणे मैदानामध्ये. निलेश जिरे 11 वारजेचा हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. हा चेंडू परत एकदा इथे मयूरला मात्र अडचण होते. जे चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकल्या जातात तिथे मात्र मयूर थोडासा डगमगतोय. त्या चेंडूवरती खेळत असताना त्याला थोडासा त्रास नक्की जाणवलाय पण अंगावरती आले चेंडू अप्रतिम पद्धतीने खेळून काढलेत. यावेळेस मात्र हा चेंडू सुरेखरित्या मयूरने खेळून काढला. एक सिंगल धाव होईल का? इथे सिंगल धाव मात्र पूर्ण होतीये. धावफलकावरती 34 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. मॉर्टर ट्रॉफीचा थरार मैदानामध्ये सुरू आहे. क्वालिफायरच्या मॅचेस आपण पाहतोय. या क्वालिफायरच्या मॅच मधनं जे संघ क्वालिफाईड होतील ते टॉप 8 मध्ये उद्या डे नाईट या स्वरूपामध्ये या मॅचेस असतील आणि तिथे मात्र खेळताना या संघाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा, 2 फलंदाज बाद. 34 गोलंदाजी मार्कवर परत एकदा निलेश, त्याने मागचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. तो निलेश परत एकदा गोलंदाजी मार्कवर. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा निलेशने खर्च केला होता. एका फलंदाजाला त्याने बाद केलं होतं आणि यावेळेस परत एकदा निलेश आणि समोर असेल मयूर. ज्या मयूरला त्याने जवळपास 3 चेंडू डॉट बॉल टाकले. चौथ्या चेंडूवरती मयूरने चौकार खेळला होता पण आता परत एकदा हे दोघच खेळाडू एकमेकाच्या आमने सामने. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. एक सिंगल रन. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल रन मात्र येते. 35 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 35 रन. स्ट्रायकिंग एंड असेल रमेश मिरगणे. ओहो बॅटची कड आणि ते रोहन चौगुलेचं मात्र एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चौकार मात्र टीमसाठी वाचवला. खरं तर पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू पास झाला. 36 चेक करायचंय. चला तिसऱ्या पंचांना विनंती असेल, आपण रेफर केलाय, पंचांनी रेफर केलाय, चेंडू थ्रो आहे का पाहायचंय. अगदी पहिल्या 2 चेंडू ते आलेल्या 2 धावा आपण पाहिल्या. धावफलक अगदी 36 धावांवरती पोहोचलाय पण अगदी इथे पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांनी निर्णय पाहूया काय येतोय, कारण हा निर्णय मात्र महत्वाचा असेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी निलेश करतोय इथे निलेशला थांबवलं जाईल का हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी मार्ग थोडीशी संशयास्पद गोलंदाजी आढळली आहे. चेक करतायत तिसरे पंच केतनवीर सर. फेअर डिलिव्हरी, पंचाचा निर्णय मात्र आलाय फेअर डिलिव्हरी.
36 धावा. फेअर डिलिव्हरी मात्र पंचाचा निर्णय आलाय म्हणजे निलेश गोलंदाजी मार्कर परत एकदा तयार होईल. समोर असेल आता मयूर. मयूर शेळकेसाठी हा चेंडू मात्र उसळता होता. बाउन्सर चेंडू आणि ते पाहिलं तर हा चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय. तीन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 36 धावा. परत एकदा निलेश. राईट मुहूर्त विकेटचा मारा मैदानामध्ये सुरू आहे आणि अगदी मयूरला मात्र त्याने कोड्यामध्ये टाकले की चेंडू खेळायचे कसे. यावेळेस मात्र लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चेंडूला थांबवलंय. चौकार मात्र वाचवला. एक सिंगल धाव. 37 रन. 37 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. निलेशचा हा चेंडू वेगवान होता. वेगवान गतीने मात्र बीट केलं जात आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ 3 धावा निलेशने खर्च केला. मागच्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3. एक चेंडू मात्र शिल्लक आहे. पाहूया किती धावा निलेश 2 ओव्हरमध्ये खर्च करेल. हा चेंडू वेगवान होता. इथे अगदी पाहतोय सिंगल धाव मात्र इथे घेतली गेली नाही ती चोरली गेली. वाईट बॉल प्लस एक सिंगल धाव. फाईन लेग दरम्यान क्षेत्ररक्षक असताना ही धाव मात्र चोरली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रमेश बिरगणे यांनी मयूर या 2 खेळाडूंमध्ये आपण पाहिली. 39 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 4थ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपत्र असताना 39 धावा. यावेळेस फटका पात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. 45 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. ती निलेशची गोलंदाजी आपण पाहिली तर 5 चेंडू त्याने अप्रतिम हाताळले. मागच्या ओव्हरमध्ये देखील 5 चेंडू त्याने चांगले टाकले होते. शेवटच्या चेंडूवरती नक्की गडबड काय होतीये निलेशची ती मात्र समजायला गत्यंतर नाही. शेवटच्या चेंडूवरती झालेली गडबड. शेवटचे चेंडू खराब टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आला होता शेवटच्या चेंडूवरती आणि या ओव्हरमध्ये षटकार आला. धावफलकावरती वाढ होती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. 45 रन. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येत आहेत रितेश मंडल गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत. रितेश मंडलचा हा चेंडू पहिला चेंडू आसमानी टोला आणि ते क्षेत्ररक्षकांना मात्र चकवा दिलाय का आणि तिसऱ्या पंचाकडे मात्र विचारणा केली जाईल. पाहूया तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली जाते. आशिषने टिपला एक सुंदर झेल आणि ते तिसऱ्या पंचाकडे मात्र विचारणा केली जाईल. पाहूया हा जर झेल झाला तर आशिष या मॅच मध्ये 3 झेल टिपणारा खेळाडू ठरेल. जिथे 3 विकेट गेल्या तर 3ही विकेट या आशिषच्या हातामध्ये पोहोचल्या आणि ते पंचाचा निर्णय आलाय. फलंदाज बाद विकेट. झेल मात्र सुंदर टिपला आशिषने. आशिष उद्योग सुंदर क्षेत्ररक्षण संघासाठी. काही खेळाडू असतात जे बॉलिंगने धावा वाचवतात. काही खेळाडू असतात जे बॅटिंगने रन बनवतात. पण क्षेत्ररक्षक जो असतो त्याला धावा वाचवायच्याच असतात. विकेट मिळवायचेच असतात. झेल टिपायचेच असतात आणि तसंच काम इथे आशिषचं आपण पाहिलं. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. अभिजित अभिषेक पवार नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. अभिषेक पवार. धावफलकावरती नजर टाकूया. 45 धावा. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि या 5 चेंडू मोठ्या धावा जमवाव्या लागतील.
हो 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 हा चेंडू फलंदाजापासून फार दूर टाकण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आणि ते विकेट मात्र गमावली आहे. फलंदाज इथे बाद. चौथा फलंदाज इथे मात्र बाद झालाय. सर्व टीमला विनंती आहे तुमची प्लेइंग 11 ही क्रिकेटला अगोदर ऍड करून घ्या. काही खेळाडूंची नावं मात्र इथे नाहीयेत. ती नावं ऍड करून घेणं गरजेचं असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. मयूर यावेळेस परत एकदा फटका मात्र फसला मयूरचा. झेल टिपला आणि ते मयूर देखील बॅक टू द पॅव्हलियन. मोक्याच्या क्षणी मात्र मयूर बाद झाला. इथे धावांची गरज असताना मयूर मात्र चुकीचा फटका खेळत आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल आता. अभिमान. पहिला चेंडू मात्र अभिमानसाठी. इथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. व्हाईट बॉल साठी विचारणा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. 45 धावा या धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. हा निर्णय मात्र पेंडिंग आहे. आणि पहिले 3 चेंडू जर पाहिले तर तिन्ही चेंडूवरती विकेट आल्या. 2 झेल 1 रनआउटची विकेट मात्र आली. आणि पाहूया निर्णय मात्र काय येतोय पंचांचा. दरे संघाची मात्र एक थोडीशी खराब सुरुवात म्हणायला लागेल. जास्त धावांची गरज असताना इथे धावफलक थोडासा अडखळला गेलाय. फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय मात्र आलाय फेअर डिलिव्हरी. फलंदाज बराचसा शेपल झाला. त्यांनी शॉट अटेम्प्ट केला त्यावेळेस तो बॅटच्या वरून चेंडू निघून गेला. स्कोअर मध्ये फटका खेळलाय. चान्स नाहीये तिथे क्षेत्ररक्षकाजवळ. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. ते मात्र आता पाहायला मिळाला अभिमानच्या बॅट मधनं. संघाला मात्र अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केली. चौकार खेळला. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. या एका चेंडूवरती येणाऱ्या धावा देखील महत्वाच्या असतील. फायटिंग स्कोर इथे उभा केला गेला आतापर्यंतचा. आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल अभिमानला. आणि फलंदाज मात्र बाद. व्हाईट बॉल प्लस रनआउटच्या स्वरूपात विकेट.
सांगितलं होतं की आम्ही 50 धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करू. 50 धावांमध्ये बरोबर 50 धावांवरती थांबवलंय. पण एका बाजूने निलेश जेरे संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत आणि ते देखील कडवा प्रतिकार मात्र करतील. पण इथे पाहिलं तर संधी आता बगले स्पोर्ट्स अकॅडमीला मात्र फार मोठी संधी आहे. कारण या मैदानाचा विचार केला तर इथे 70-75 धाव बनवले जातात. पण काही सामने असे झालेत ते 50 धावांच्या आतमध्ये देखील गुंडाळताना आपण पाहिलेत. सॉरी, बेंगले स्पोर्ट्स अकॅडमी, FC बेंगले स्पोर्ट्स अकॅडमी संघाने मात्र एक चांगली सुरुवात केली आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. वारजे वॉरियर्स सचिन दादा, बेंगडे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. सचिन बेंगडे 11, वारजे वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. विकासजी राठोड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी यायचंय. वारजे वॉरियर्स आणि सचिन दादा मेंगडे या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. मॉडर्न ट्रॉफी आणि MM स्टिक असा मात्र टॉस आहे. MM असा कॉल दिलाय आणि मॉडर्न ट्रॉफी हा टॉस जिंकलाय तो सचिन मेंगडे संघाने मात्र जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्या मॅचचा अनुभव आहे, पहिल्या मॅच मध्ये विजय मिळाला, कॉन्फिडन्स आहे. पण या मॅचला कसं घेतात आता? लाईट मॅच घेणार का एक चुरशीचा सामना? समोर देखील एक ताकदवान संघ आहे. लाईट मॅच तर नाही घेणार, पण मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार. कारण पहिल्या मॅचला थोडंसं आम्ही पहिली बॅटिंग आली म्हणून पहिलीच मॅच होती दिवसभरामधली, त्यामुळं बॅट्समन थोडंसं हे झालं, नर्वस झालं. म्हणजे आता पण बॉलिंग करू चांगली आणि मग जेवढा रन डिफेंड करण्याचा तेवढा प्रयत्न करू. किती धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतात? असं काही नाही आहे त्यांनी 50 करू 60 करू, पण जे होतील ते होते ते आम्ही तेवढे पूर्ण करू रनचेसमध्ये. शुभेच्छा असतील. वॉरजे वॉरियर्स, वॉरियर्स प्ले लाईक अ वॉरियर्स. आणि वॉरियर्स पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या, त्या चुका आता कशा भरून काढणार? आता त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि चांगलं म्हणजे एक बेस्ट त्यांना चेस करण्यासाठी स्कोर देईल. ही स्पर्धा कशी असते? मॉडर्न ट्रॉफीचं हे महत्व किती आहे तुमच्यासाठी? ही स्पर्धा गेले 2 वर्ष म्हणजे हे तिसरं पर्व आहे, तर खूप मोठी स्पर्धा आहे ही. आणि ह्या स्पर्धेमध्ये मी कॅप्टन या नात्याने पहिल्यांदाच म्हणजे खेळतोय, तर ही माझ्यासाठी तर खूप मोठी स्पर्धा आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे आणि आमचं सहकार्य कंटिन्यू राहील. धन्यवाद वारजे वॉरियर्स. कॅप्टनला शुभेच्छा देऊया. पहिलीच मॅच असेल ॲज अ कॅप्टन मॉडर्न ट्रॉफी मध्ये खेळताना. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज इथे बाद. मैदानाच्या आतमध्ये खळबळ. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट इथे गमावली गेली. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज मात्र बाद झाला. अनुभवी फलंदाजाला मात्र मागे पाठवून दिलं. भावेश मात्र पटकन बाद झाले. शुभम. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल शुभम. भावेश मात्र फार लवकर बाद झाले.
गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज पाहतोय रमेश मिरगणे. एक चाणक्य खेळाडू आहे आणि इथे 50 धावा या खूप साऱ्या आहेत. निलेश जेरे 11 सहजासहजी मॅच सोडणार नाहीत आणि त्यांनी देखील ताकद दाखवायला सुरुवात केली. आकाश काळे नवीन बॅटर मैदानामध्ये. आकाश काळे आल्या आल्या चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एवढंच हा चेंडू मात्र पाहिला तर निर्धाव चेंडू आलाय. आकाश हा चेंडू मात्र पॉइंट वरनं खेळण्याचा प्रयत्न मात्र त्याने केला. आकाश यावेळेस मात्र समोरच्या बाजूला चेंडू खेळला. पाहिलं क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आणि ते मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. अगदी आकाश काळेसाठी हे मैदान मात्र फार लकी मैदान आहे. आकाश काळेला या मैदानामध्ये बाद करणं किंवा त्याला धावांमध्ये रोखून ठेवणं, बांधून ठेवणं हे मात्र फार अवघड आहे. NB ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं आकाश काळेने जो खेळ केला. असं वाटलं होतं कागदोपत्री जी संघ असं वाटत होतं की क्वालिफाईड होणार नाही, त्या संघाने बाजी मारली आणि त्या संघामध्ये प्रमुख फलंदाज म्हणून आकाश काळे खेळताना आपण पाहिलं होतं. तोच आकाश काळे आज मैदानामध्ये बरसतोय. FC बेंगले स्पोर्ट्स अकॅडमीसाठी मात्र आकाशचा सुंदर खेळ आणि ते तिसरा षटकार. यावेळेस स्विच हिट. या बॅटरच्या बॅट मध्ये कोणता फटका नाहीये हा तुम्ही ओळखूच शकत नाही. अनेक वेळा नवीन नवीन फटके तो शोधून काढतो. नवीन नवीन फटके आकाश काळेच्या बॅट मध्ये असतात. अगदी एक चेंडू स्क्वेअर लेग मधनं खेळला, दुसरा चेंडू समोर खेळला. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका खेळला. चौफेर फटकेबाजी मिस्टर 360 आकाश काळे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर रमेश मिरगणे. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस राज रणधीर सरांचा मात्र चांगला बॅकअप थ्रो केला पण इथे धाव मात्र मिळणार नाही. चांगला बॅकअप होता राज रणधीर. आपण पाहिलं त्याचबरोबर डॉट बॉल आणि ओव्हरची समाप्ती. पण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती बनवल्या गेल्या 18 धावा. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. अप्रतिम सुरुवात मात्र इथे आपण पाहतोय. 18 धावा या पहिल्याच ओव्हर मध्ये FC बेंगले स्पोर्ट्स अकॅडमीने मात्र बनवल्या. इथे प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी 50 धावांमध्ये रोखलं होतं आणि त्या समोर अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. असं वाटलं होतं ही मॅच आता शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल, पण आकाश काळची बॅटिंग पाहता असं वाटतंय की मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार नाही. आता जर निलेश जेरे 11 संघांना सामना जिंकायचा असेल तर आकाश काळेची विकेट फार महत्वाची असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप. FC विजय बेंगले स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आज खेळ मैदानावर सुरू आहे, बॅटिंग बॉलिंग अप्रतिम खेळ आपण पाहिला. स्ट्रायकिंग गेट वरती आता असेल शुभम जाधव. स्ट्रायकिंग गेट वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. शुभम जाधव पहिला चेंडू मात्र इथे हवेत खेळला होता. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. एक सिंगल धाव येईल. सिंगल धाव मात्र त्यांनी घेतली. अगदी शुभमला माहिती आहे इथे जास्त मोठे फटके खेळायची गरज नाही, कारण दुसऱ्या बाजूने आकाशला चेंडू हा आता चेंडू मात्र 10x बॉल नाही, त्याला फुटबॉल दिसतोय. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न शुभमने मात्र केला. एक सिंगल धाव घेत आकाश स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. गोलंदाजी मार्कवर संदीप.
संदीपचा हा चेंडू मात्र सुरेख होता, मापून तोलून टाकलेला चेंडू होता. पाहिलं आकाश फार दूर वरती आहे, त्याच्यापासून लांब चेंडू मात्र ठेवला. चांगली गोलंदाजी, अगदी लाईन लेन मापून तोलून टाकल्या चेंडू होता आकाशसाठी. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर फक्त एकच सिंगल धाव, म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर संदीपने बाजी मारली आहे. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत, झेल महत्वाचा असेल. ओहो, आज नशीब देखील आकाशच्या बाजूने. सूर्यनारायणचा प्रसाद मात्र आकाशला मिळत. एकवीस धावा, 21. झेल मात्र सुटला, आकाशला मिळालं जीवदान आपण पाहतोय. हो, जीवदानचा पुरेपूर फायदा, चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. आकाशच्या बॅट मधनं धमाका मैदानामध्ये सुरू आहे. FC विजय बेंगले संघ मात्र आता फ्रंट फूट वरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आकाशने बॅटिंग केली आहे, सिंगल धाव दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. अठ्ठावीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव, आकाश काळेने मात्र सामना एकतर्फी करून टाकलाय. शुभमने फक्त आकाशला स्ट्राईक जास्तीत जास्त दिली आहे, तर आकाशने मात्र सुरेख खेळ करत इथे धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा या आतापर्यंत बनवल्या गेल्या. अजूनही 3 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि जवळपास अजूनही 23 धावांचं टार्गेट इथे मात्र समोर असेल. 18 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज असेल आकाश. आकाश विरुद्ध आकाश असा सामना आता मैदानामध्ये असेल आणि दोघेही आकाश काळे. योगायोग आकाश काळे विरुद्ध आकाश काळे हा सामना मैदानामध्ये. एक गोलंदाजी करताना तर एक बॅटिंग करताना आता ही मॅच पाहायला मिळेल. इथे आकाशने मात्र हा चेंडूवरती आकाशला आकाश दाखवलं, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. आकाश काळे नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावताना आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट पिच होता, पुरेपूर फायदा मात्र घेत सीमारेषा दाखवली आहे, षटकार. यावेळेस हा चेंडू मात्र हवेत आणि यावेळेस मात्र झेल टिपला, मोठी विकेट आणि इथे फलंदाज मात्र बाद. पण आकाश काळेची बॅटिंग मात्र लाजवाब होती. झेल मात्र टिपला, सुंदर झेल मात्र टिपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. माफ करा, मागाशी मी जो आकाश काळे म्हणत तो आकाश काळे हा नाही, पण या आकाश काळेने बॅटिंग मात्र लाजवाब केली. बरेचसे खेळाडू आहेत. एक खेळाडू एमपी ट्रॉफी मध्ये पर्वतीचा तो आकाश पर्वती संघातनं खेळतो. हा येरवड्याचा आकाश होता, पण त्याने मात्र धमाका उडवून दिला. 34 धावा धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक सिंगल धाव.
35 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे थोडेसे मिसफिल्डिंग आणि ते दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्ण होतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केला. 37 समीकरण आता येऊन टेपलाय. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. यानंतरचा सामना वॉरियर्स विरुद्ध सचिन दादा मिंगडे 11 दोन्ही संघांनी तयार राहायचंय. बॅटची कट घेतली इथे क्षेत्ररक्षक तयार. एक सिंगल धाव मात्र घेण्याचा प्रयत्न झाला. चांगली रनिंग भेटत विकेट. सिंगल धाव. रितेश मंडल स्ट्रायकिंग एंड वरती आता खेळताना पाहायला मिळेल. सामना पाहिला तर बराचसा सामना आता सोपा झाला FC विजय बेंगले संघासाठी. खुल्या टप्प्यात चेंडू होता, खुदून काढला. रन घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल धाव पूर्ण होते. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव. इथे आधीच धावा कमी आणि त्यात अशा प्रकारचे ओव्हरथ्रो म्हणजे संघाला मात्र आणखी अडचणीमध्ये आणणार आहेत. ओव्हरथ्रो आपण पाहतो. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या त्या 40 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत आता 11 धावा. 40 धावा बनवल्या गेल्या. 12 चेंडू मध्ये 11 धावांचं समीकरण मैदानामध्ये असेल. पाहूया आता एक चाणक्य खेळाडू मैदानामध्ये आहेतच. राज रणदिवे काय चमत्कार करणार. तुमच्या मागे थांबून अगदी वातावरण बदलण्याची क्षमता आहे. आणि अगदी पाहूया इथे गोलंदाजांना कशा प्रकारे यूज केला जाईल. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू आणि ते फुल टॉस करून घेतला. एक सिंगल धाव. सिंगल धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकेल. मॅच अगदी पाहिली तर आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली. यावेळेस फटका मात्र जोरदार. क्षेत्ररक्षक तिथे तयार. झेल मात्र सुटला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेल देखील सुटला. 6 धावा देखील आल्या. षटकाने मात्र धावफलक पुढे सरकेल. त्याच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. 47 धावा. फक्त 4 धावा दूर असतील संघ आता विजयापासून. सामना अगदी पाहिला तर एकतर्फी सामना होताना पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये देखील कमी धावसंख्येमध्ये रोखलं. बॅटिंग देखील वन साइडेड करत आकाशने धमाका उडवला होता. त्यानंतर रितेश मैदानामध्ये आला. रितेशच्या बॅट मध्ये देखील षटकार आला. 47 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्या. शेवटचे 9 चेंडू बनवायचे 4 धावा आणि इथून गोलंदाजांना मात्र आता फार मोठी कसरत करावी लागेल. प्रयत्न मात्र करावा लागेल. यावेळेस फटका मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल होऊ शकला नाही. चेंडूला थांबवलंय. मिळेल ती केवळ एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलं. एक सिंगल धाव. पण आता एक एक धाव देखील महत्वाची असेल दिलेश ढिरे 11 संघासाठी. यावेळेस हा चेंडू अगदी आसमाला गवसणी घालणारा फटका होता. आसमानी टोला. चेंडू सीमा पार. षटकार. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो FC विजय बेंगले स्पोर्ट्स अकॅडमीने मात्र हा सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. हार्ड लक. दिलेश ढेरे 11. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रितेश मंडल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक ओव्हर मध्ये अगदी 5 धावा दिल्या. 3 विकेट देखील घेतल्या. त्याचबरोबर बॅटिंग मध्ये देखील 10 धावा बनवल्या. एक षटकार देखील खेळला. रितेश मंडल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आनंद जाधव सरांना विनंती केली आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आनंद जाधव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.